करूयात। बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सुरू झालेल्या आंदोलनानं रौद्र रूप घेतलं। चिघळलेल्या या आंदोलनानं हिंसाचाराचं रूप घेतल्यानं अनेकांचा मृत्यू झाला। देशातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आणि संचारबंदी लागू करण्यात आली। देशातील गंभीर स्थिती पाहता शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आणि देश सोडलाय। दरम्यान आता या चिघळलेल्या आंदोलनाची भयानक दृश्य समोर येत आहे। बांगलादेशचे जनक शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा देखील आंदोलकांनी पाडलाय। बांगलादेशी आंदोलकांकडून पुतळा उद्ध्वस्त करण्यात आलाय। बुलडोझरच्या मदतीने हा पुतळा पाडण्यात आला आणि यानंतर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। इतकंच नाही तर बांगलादेशच्या संसदेमध्ये देखील आंदोलक घुसले होते। संसदेवर ताबा मिळवत त्यांनी फोटो सेशन देखील केलं। त्याचबरोबर शेख हसीना यांचं कार्यालय देखील पेटवण्यात आल्याची माहिती आहे। हसीना यांच्या घरातील मौल्यवान वस्तू देखील लोकांनी चोरी केलेल्या आहेत। बांगलादेशच्या मुद्द्यावर राजधानी दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक पार पडली आणि या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि विरोधक देखील उपस्थित होते। यावेळी बांगलादेशमधील स्थितीवर आमची नजर असून बांगलादेशमध्ये 12 ते 13 हजार भारतीय अडकल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे। त्याचबरोबर भारतीय दूतावासातील सर्वजण सुरक्षित असल्याचं देखील सांगण्यात आलंय। दरम्यान शेख हसीना या सध्या तरी भारतात असल्या तरी त्यांच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय सरकारनं घेतलेला नाही असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय। दरम्यान सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी सरकारसोबत सहकार्याची भूमिका घेतली आहे। बांगलादेशवर लॉंग टर्म स्ट्रॅटेजी हवी असं राहुल गांधींनी म्हटलंय। तर सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे। भारत बांगलादेश सीमेवरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। बीएसएफ कडून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। सीमेवर सध्या कोणताही तणाव नाहीये। सुरक्षा यंत्रणेकडून खबरदारीच्या उपाययोजना घेतल्या जात आहेत। तर भारत बांगलादेश सीमेवरची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। बीएसएफ कडून सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। सध्या सीमेवर कोणताही तणाव नाहीये, मात्र तरी देखील खबरदारीच्या उपाययोजना सरकारकडून केल्या जात आहेत। हिंडन एअरबेसवर वर्दळ वाढलेली आहे। व्हीव्हीआयपी गाड्यांचा ताफा हिंडन एअरपोर्टवर पोहोचलाय। शेख हसीना यांचा मुक्काम सध्या हिंडनच्या गेस्ट हाऊसमध्ये आणि आणखी काही दिवस शेख हसीना यांचा मुक्काम हा भारतातच असण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय हिंडन एअरबेसवर वर्दळ वाढलेली आहे। व्हीव्हीआयपी गाड्यांचा ताफा हिंडन एअरपोर्टवर पोहोचलाय, जिथे शेख हसीना यांचा मुक्काम आहे। हिंडनच्या गेस्ट हाऊसमध्ये शेख हसीना सध्या मुक्कामी आहेत आणि त्यांचा मुक्काम आणखी काही दिवस तिथेच असणार आहे। तर आपण पाहतोय बांगलादेशमध्ये सध्या अराजकता माजलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बीएसएफ कडून देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। दरम्यान बांगलादेश आणि भारताची सीमा कशा पद्धतीने आहे आपण ती ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेतोय। पश्चिम बंगाल 2217 किलोमीटरवर आहे आणि बांगलादेशपासून त्रिपुरा 855 किलोमीटरवर, आसाम 265.5 किलोमीटरवर आणि मेघालय 445 किलोमीटरवर आहे। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून त्यांनी भारतात आश्रय घेतलाय आणि त्यानंतर आता भारतात देखील या संदर्भात विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील बांगलादेशमधील परिस्थितीवर भाष्य केलंय। संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली। यावेळी त्यांना बांगलादेशमधील अराजकतेबाबत देखील विचारण्यात आलं। या संदर्भात बोलताना शेख हसीना या पंतप्रधान म्हणून अपयशी ठरल्या असून लोकशाहीच्या माळा जपत त्यांनी हुकुमशाही पद्धतीने देश चालवला, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। तो बांगलादेश शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली सोपवला, त्यांची हत्या झाली। पण बांगलादेश हा कायम अस्थिरच राहिला।
पण शेख हसीना यांच्या बाबतीत इतकंच सांगता येईल, लोकशाहीचा मुखवटा लावून जे कोणी आपल्या देशामध्ये हुकुमशाही आणू इच्छितात, स्वातंत्र्य धोक्यात आणू इच्छितात, ते कोणी असू द्या, जनता त्यांना माफ करत नाही, जनता रस्त्यावर उतरते. हिंदुस्थानसारखीच परिस्थिती बांगलादेशमध्ये निर्माण झाली. उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वीच ते मातोश्रीवरून मुंबई विमानतळाच्या दिशेने निघालेत. दुपारी ते दिल्लीमध्ये दाखल होणार असून त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील दौऱ्यात असणार आहेत. सध्या दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि याच काळात होत असलेला हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे दिल्लीमध्ये नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ते भेट घेणार असल्याचं कळतंय. खरा शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदे यांचाच आहे असं वक्तव्य करणारे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. प्रकाश आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत. त्यांनी तो वारसा चालवला पाहिजे. जर त्यांना शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा वाटत असेल तर त्यांनी कायद्याचा अभ्यास केला पाहिजे. रामदास आठवले यांचाही पक्ष आहे. काही पक्ष अचानक तयार होतात आणि नंतरच्या काळात काही लोक त्यांना चालवतात, अशी टिप्पणी संजय राऊतांनी केली आहे. काँग्रेसवाल्यांना कणा नाहीये. काँग्रेसवाल्यांना कणा असता तर ते झुकले नसते. म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला स्ट्राईक रेट आपण असताना बघितला इलेक्शनचा, तर डबल आहे एकनाथ शिंदेचा. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जी शिवसेनेची मतं आहेत, ती शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेकडे राहिली आणि एकनाथ शिंदेनाच शिवसेनेक आता खरा शिवसेना मानतोय. जे काही उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट आलेला आहे तो आरक्षणवादी आणि मुस्लिम याच्यामुळे वाढलेला आहे. त्याच्यामुळे हा दोन्ही क्लास तसा धर्मवादी पक्षांचा मतदार नाही. असं आहे की आम्ही जर असं म्हणालो की रामदास आठवले यांचाच पक्ष, डॉक्टर आंबेडकरांचा पक्ष खरा आहे, तर त्यांच्या मनाला किती यातना होतील. आम्हाला काही यातना होत नाही, अशा प्रकारची वक्तव्य असतात. पण आम्ही असं म्हणतो की प्रकाश आंबेडकर हेच डॉक्टर आंबेडकरांचे वारसदार आहेत. त्यांनी तो वैचारिक वारसा पुढे चालवायला हवा. जर एकनाथ शिंदे यांचाच पक्ष खरा असं आंबेडकरांना वाटत असेल तर त्यांना कायद्याचा अभ्यास करावा लागेल. त्यांना कायदा आणि लोकभावना याचा अभ्यास करावा लागेल. आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं असून यावरती सुनावणी पार पडणार होती. मात्र सुनावणीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं वेळ वाढवून मागितल्यामुळे ही सुनावणी आता 2 आठवड्यानंतर होणार आहे. शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टातच चालेल. त्याच्यात कंपायलेशन द्यावं दोन्ही बाजूनी. प्लीडिंग्स कंप्लीट झालेले आहेत. त्यामुळे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये ह्याची सुनावणी नक्की होणार आणि ह्याचा निकाल पण अपेक्षित आहे. आणि तसंच एनसीपी बद्दल पण आहे. त्यामुळे आज 1-2 दिवसात आपल्याला पुढची तारीख मिळेल. आणि जरी आज मुहूर्त लाभला नसला दोन्ही प्रकरणासाठी तरी सप्टेंबरमध्ये जी तारीख येईल त्याच्यात हे प्रकरण ऐकले जातील आणि निकालात काढले जातील. बीकेसीमधील सायकल ट्रॅकवरून खरं तर लोढा विरोधात ठाकरे वाद रंगण्याची शक्यता आहे. बीकेसीमधील सायकल ट्रॅक मुख्य रस्त्याला जोडून घ्या असे आदेश मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी MMRDA आयुक्तांना दिलेले आहेत.
बीकेसीतील सायकल ट्रॅक वापरात नसल्यानं रस्त्याला जोडून घ्या, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मंत्री लोढा यांनी आयुक्तांना असे आदेश दिलेत। बीकेसीमधील अन्य ठिकाणी सायकल ट्रॅक उभारण्याची सूचना त्यांनी केली आहे। दरम्यान पालकमंत्री असताना आदित्य ठाकरेंनी या सायकल ट्रॅकचं उद्घाटन केलं होतं। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आहे। 9 ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटनांनी दिलाय। उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांची बैठक होणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत।